राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आणि ठळक बातम्या. वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा. राज्यात पावसाला पोषक हवामान असून सकाळपासूनच ढगाळ आकाश पाहायला मिळत आहे. आज राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात उत्तर तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाब क्षेत्र निवळून गेले आहे. या भागात समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटरपर्यंत उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. पश्चिमी चक्रवात, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून होणाऱ्या बाष्पाचा पुरवठा यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. पावसाला पोषक असे हवामान झाले आहे. लाडकी बहीण योजनेची सूक्ष्म तपासणी. योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र महिलांना यादीतून वगळले जाणार. राज्यात राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. आता मात्र या योजनेमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत. ज्यांना ही योजना लागू नाही अशाही काही महिलांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या योजनेची अतिशय सूक्ष्म पद्धतीने तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करण्यात येणार आहे. कधी पावसाअभावी तर कधी अतिवृष्टीमुळे होणारे पिकाचे नुकसान, शेतीमालाला भाव नसणे, कर्जबाजारीपणा यासारख्या कारणांमुळे मराठवाड्यातील शेतकरी मेटकुटीला आला. त्यातूनच अनेक जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. गेल्या 11 महिन्यात विभागात तब्बल 822 शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 160 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. तूर दर आठवड्यात 2,000 रुपयांनी घसरले. एप्रिल महिन्यात तुरीचे दर चांगलीच उसळी घेत 12,000 पर्यंत पोहोचले होते. त्यानंतर डिसेंबरपर्यंत दरातील तेजी टिकून होती. आता शेतकऱ्याची तूर बाजारात येण्यास अवघे काही आठवडे शिल्लक असताना दर दबावात आले आहेत. राज्यात सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस घसरत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, ब्राझील यासारख्या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशात सोयाबीनचे यंदा चांगले उत्पादन झाले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता आता धुसर असल्याचे स्पष्ट झाले आहे. खुल्या बाजारात सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 3900 ते 4100 रुपये आहे. सरकारची हमी भावाने खरेदी खूप धीम्या गतीने सुरू आहे. सोयाबीनला यंदा मिळणारा भाव हा मागील 4 वर्षातील नीचांकात आहे. प्रॉपर्टी कार्डसोबत आता ड्रोन छायाचित्रही. 15,000 गावात मिळणार पत्रिका तयार. शहरासारखी गावामध्येही मिळकत पत्रिका देण्यात येत असून आतापर्यंत सुमारे 30,614 गावापैकी 49% अर्थात 14,952 गावांमध्ये काम पूर्ण झाले आहे. मिळकतीचे नकाशे काढण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. महिनाभरात मिळकत पत्रिकेसोबत ड्रोनचे छायाचित्रही देण्यात येणार आहे. त्यामुळे अचूकता आणखी वाढणार असून हद्दीवरून शेजाऱ्यासोबत वादही मिटण्यास मदत होणार आहे. रासायनिक खताची दरवाढ कंपन्यांच्या भल्यासाठी. कच्च्या मालाचे दर वाढल्याचा दावा. विक्रेत्यांना नवीन रेट कार्ड प्रतीक्षा. जागतिक बाजारात कच्च्या मालाचे दर वाढल्याचा दावा करीत कंपन्यांनी रासायनिक खताच्या दरात प्रति बॅग 50 किलो 240 ते 255 रुपयाची वाढ केली आहे. ही दरवाढ 1 जानेवारीपासून लागू होणार असल्याचे संकेत कंपन्यांनी दिले असले तरी त्यांनी खत विक्रेत्यांना अद्याप नवीन रेट कार्ड दिलेले नाहीत. राज्यात महसूल विभाग लाचखोरीत आघाडीवर. 665 कारवायात 177 प्रकरणे महसूलची. पंचगंगा प्रदूषणमुक्तीवर आराखडा. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची पदे त्वरित भरणार. पंकजा मुंडेचे आश्वासन. 7/12 कोरा करण्याचे आश्वासन पूर्ण करा, अन्यथा राजू शेट्टीचा सरकारला इशारा. राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वतीने 1 जानेवारीला निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. फळपीक विम्यांच्या तपासणीसाठी पथक रवाना. हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत 2 लाखाहून अधिक प्रस्तावाची नोंदणी झाली आहे. यातील बोगस प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी कृषी आयुक्तालयाचे पथक रवाना झाले आहे. 1 जानेवारीपासून होणार हे 5 मोठे बदल. थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम. 2025 नवीन वर्ष अवघ्या काही दिवसातच सुरू होणार आहे. मात्र नवीन वर्षासोबतच तुमच्या आर्थिक खर्चात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
1 जानेवारी 2025 पासून अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये होणार वाढ. बाजार घसरल्याने नाशिकचे कांदा उत्पादक संकटात. पाऊस गारपिटीची शक्यतेने शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी. देशांतर्गत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने लासलगाव बाजार समितीत कांद्याचे सरासरी बाजारभाव 1200 ते 1500 रुपये कोसळला असताना आता कांदा उत्पादकांवर नवीन संकट आले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात 3 दिवसासाठी येल्लो अलर्ट जारी केला आहे. या दरम्यान पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याची डोकेदुखी वाढली आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हावी, धनंजय मुंडे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे मारेकरी आणि सूत्रधारांना फाशीच व्हावी अशी अपेक्षा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.